हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप छान अशी हेल्पफुल अशी टिप घेऊन आलो आहोत आणि ही तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल. चला तर बघूया. शेवटपर्यंत नक्की बघा, सगळे फायदे तुम्हाला कळेल. 1. जायफळ हे एक सुगंधी फळ असून मिठायात, पाकात त्याचा उपयोग केला जातो. 2. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या घुटीमध्येही जायफळाचा वापर केला जातो. 3. भारतामध्ये बंगाल, निलगिरी आणि मलबारमध्ये जायफळाचे उत्पादन पुष्कळ प्रमाणात होते. 4. जायफळाची झाडे नेहमी हिरवीगार असतात व अत्यंत सुंदर दिसतात. त्याची पाने 3 ते 3.5 इंच लांब, 1.5 इंच रुंद, अंडाकार आणि फिकट पिवळ्या रंगाची असतात. या झाडांना पांढऱ्या रंगाची व घंटाकार फुले येतात. तसेच 5. जायफळाच्या अनेक प्रकार आढळतात. जे जायफळ वजनात हलके, पोकळ व भरडे असते ते निकृष्ट प्रतीचे समजावे व जे जायफळ मोठे, वजनदार व टणक असते असे जायफळ उत्तम प्रतीचे समजावे. 6. जायफळ रसाने कडवट, तीक्ष्ण, गरम रुची उत्पन्न करणारे, हलके, तिखट, जठराग्नी प्रदीप्त करणारे, जुलाबात गुणकारी, आवाजासाठी हितकारक तसेच कफ व वायुनाशक आहे. तसेच ते तोंडाची अरुची, मल दुर्गंध, त्वचेचा काळवटपणा, कृमी, खोकला, उलटी, श्वास, शोष, सर्दी आणि हृदयरोग दूर करते. जायफळ वीर्यवर्धक, स्तंभक व मादक आहे. 7. जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमिनाशक आहे. 8. पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो. जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. 9. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हाच लेप डोळ्यांच्या पापण्यांवर आणि आजूबाजूला लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. 10. सांधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. सांधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम म्हणून चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो. 11. पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे 2-3 थेंब साखरेत मिसळून खावेत. 12. दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही जायफळाचा उपयोग होतो. 13. सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते. 14. बाळाला कफ झाला असता किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो. 15. बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे हे प्रत्येक आईसाठी कठीण काम करते. वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळवावे. दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते. 16. जायफळाचा काढा करून पाजल्याने कॉलरा झालेल्या रोगाचे तृषाशमन होते. 17.
जायफळाच्या तेलाचा बोळा दातात ठेवल्याने दातातील कीड नष्ट होते व दात दुखण्याचे बंद होते. 18. जायफळ अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यास हानिकारक ठरते. त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे डोक्यावर मादक परिणाम होतो. चक्कर येते, असमद बडबड वाढते, वेड्याची लहर येते. 19. जायफळाचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास वीर्यामध्ये उष्णता निर्माण होते, वीर्य पातळ बनते व नपुंसकता येते. थँक यू फॉर वॉचिंग.